मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 11 डिसेंबरच्या भागामध्ये शलाका मुद्दाम सखारामला बाहेर पाठवते, पाण्याचा पाईप टाकते आणि आनंदी आल्यावरती आरडाओरडा करत म्हणते, हे कुणी सगळं केलं असेल? म्हणजे सखाराम कुठे गेलाय बघ, पाहुणे यायची वेळ झाली, साफसफाई करणार कोण? तितक्यात नाटक करत सुधा येते आणि म्हणते, अरे देवा, सखाराम कुठे गेला? शलाका म्हणते, अगं बघ ना काकू, असं हे सगळं अर्धवट टाकून गेलाय आणि आता आपले पाहुणे येण्याची वेळ झालेली आहे. यावरती आता इथे सुधा सांगते, ठीक आहे, मी सगळं साफ करून घेते. आनंदी म्हणते, नको नको, मी करते हे सगळं साफ आई. आता सुधाला तेच हवं असतं. आनंदीला काम करण्यासाठी तिथेच ठेवून सुधा तिकडून निघून जाते. सुधा निघून गेल्यावरती आता मात्र शलाका म्हणते, हे सगळं व्यवस्थित साफ कर हं. आणि मुद्दाम शलाका पाईप बंद करते, चालू करते. या सगळ्या गडबडीमध्ये आनंदी पूर्ण भिजते, खाली पडते, अंगाला सगळा चिखल लागतो. तशीच उठून आनंदी सगळं साफ करायला लागते, जेणेकरून पाहुणे येतील तेव्हा कोणत्याही प्रकारची गडबड व्हायला नको. तोपर्यंत इकडे आता मनोजने तमाशा घातलेला असतो आणि तो सांगत असतो, आनंदीची हिंमत कशी झाली मला पैसे द्यायची? यावरती त्याला रेश्मा सांगते, हे बघ, मला काही हे सगळं माहिती नाही, तुमची नाटकं भावा बहिणीची तुम्ही निस्तरून घ्या. आणि आता हे सगळं शकू बघते आणि विचार करते, आता जर मनोज दादा आनंदीताईकडे गेले तर खूप मोठा तमाशा होईल, मला काहीतरी करायला पाहिजे, रेश्माचं कारस्थान उलगडायलाच पाहिजे, असा विचार करत ती आता अण्णा आणि मालती यांच्याकडे सांगायला निघते. तोपर्यंत इकडे आता सगळेच जण पाहुणे घरी येतात, त्यांचं स्वागत केलं जातं. आनंदी हे पाहते आणि आनंदी आपलं आता सगळं उरकते, पाईप वगैरे काढून ठेवते आणि आत जायला निघते. पाहुण्यांचं स्वागत होतं. तोपर्यंत शलाका म्हणते, अशी कुठे आत जाशील? जर का त्या पाहुण्यांनी तुला या अवस्थेत पाहिलं तर किती गडबड होईल. आणि कालच त्यांनी तुला मोलकरीण म्हटले आणि आज तू अशा अवस्थेत गेलीस, त्यांना वाटलं की आम्ही तुझा जाच वगैरे करतोय की काय, तू नको बरं तिकडे जाऊस, असं म्हणत शलाका मुद्दाम आनंदीला आता बाहेरच थांबायला सांगते. आता आनंदीला काहीच कळत नाही, पण तिला पटतं की उगाच आत गेले तर तमाशा नको, म्हणून आनंदी बाहेरच थांबते. तोपर्यंत सार्थक आता भाज्या घेऊन येत असतो. इकडे मुलाची आई विचारते, काय झालं, तुमचे मुलगा आणि सून दिसत नाहीये? यावरती सुधा म्हणते, ते दोघं जण बाहेर गेलेत. वृंदा म्हणते, हो येतीलच ते इतक्यामध्ये. त्यावरती आता सुधा सांगते की याच्या बाबांची तब्येत सुद्धा जरा बरी नाहीये, त्यामुळे ते सुद्धा आराम करतायत, नाहीतर आपण बोलणी त्यांच्यासोबत केली असती. मुलाचे बाबा सांगतात, ठीक आहे, काही हरकत नाहीये, येऊ दे त्यांना, म्हणजे सार्थकला येऊ दे, आपण त्यांच्याशी बोलू ना. तोपर्यंत सार्थकची एंट्री होते. आनंदीला या अवस्थेत पाहत सार्थक म्हणतो, काय झालं, तुम्ही अशा का इथे बसलायत? आनंदी म्हणते, काही नाही, हा पाईप फुटला होता म्हणून मी हे सगळं आठवत होते. यावरती सार्थक म्हणतो, सखाराम कुठे आहे? आनंदी म्हणते, ते काही मला माहिती नाहीये, पण आत कशी अशी येऊ म्हणून मी इथे बसले. सार्थक म्हणतो, ते काही नाही, तुम्ही आत चला. इकडे बोलणी चालू असताना सार्थकने आनंदीला आहे त्या अवस्थेमध्ये हाताला धरून सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं आणि आता पाहुणे गडबडतात. काय झालंय सगळं असं विचारलं असता सार्थक सांगतो, यांना काम करायची खूप हौस ना, म्हणजे आमचे सखाराम दादा गेलेले तर बागेची या साफसफाई करत बसल्या होत्या. याच्यावरती वृंदा म्हणते, हो तर सगळी कामं हिलाच करायची खूप हौस आहे, असं म्हणत वृंदा बाजू सावरते. तोपर्यंत सार्थक आनंदीला घेऊन आता वरती जातो आणि तिला उरकण्यासाठी सांगतो, नवीन कपडे घालायला सांगतो. शकू येते आणि आता शकू इथे घडलेला सगळा प्रकार सांगते. शकू सांगते, लवकरात लवकर आनंदीताईंकडे जायला पाहिजे, म्हणजे आनंदीताईंकडे मनोज दादा धावत पळत गेलेत, काहीतरी गडबड आहे. रेश्माने त्यांना पैसे दिले आणि रागारागात ते आनंदीताईंकडे गेले. आता मात्र अण्णा आणि मालती घाबरतात. इकडे आता आनंदीला सार्थक घेऊन येतो आणि त्यावेळेला पाहुण्यांसमोर तिला बसवतो. सन्मानाने आनंदीला सून म्हणून सार्थकने मान मिळवून दिलेला असतो. आता मात्र 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त ठरवावा असं मुलाकडची मंडळी सांगतात आणि जवळचाच मुहूर्त आता सुद्धा सिलेक्ट करते. पुढल्याच महिन्यातला लग्नाचा मुहूर्त ठरतो आणि देण्याघेण्याची बोलणी चालू असताना आता मुलाचे वडील सांगतात की लग्नाचा खर्च अर्धा करूया. लगेचच आता इकडे देणं घेणं चालू होतं, म्हणजे मानपान व्याह्यांचा चालू होतो. सार्थकला आता त्याची आई सुधा सांगते की हे दे तू बरं त्यांना, म्हणजे मुलीच्या वडिलांनी द्यायचं असतं पण मुलीचा भाऊ हे देऊ शकतो. मग सार्थक म्हणतो, या आपण दोघांनी मिळून देऊया, मी कुंकू देतो आणि तुम्ही हे द्या. सार्थकने आनंदीला मान दिलेला असतो. वृंदाला हे काही आवडत नाही. जवळजवळ लग्नाची बोलणी कंप्लीट होणार तोपर्यंत मोठ्याने ग्लास फुटल्याचा आवाज येतो. मनोज दारू पिऊन आलेला असतो. दारूची बाटली फोडतो आणि म्हणतो, आनंदी तुझी हिंमत कशी झाली? आनंदी म्हणते, दादा काय झालंय आणि हा तमाशा इथे करू नको, इथे सगळी लोक आहेत. यावरती मनोज म्हणतो, मला तुझं काही ऐकायचं नाहीये,
तू ये हिम्मत कशी दिलीस मला पैसे देण्याची? आनंदी म्हणते, दादा मी तुझ्या पाया पडते, सिच्युएशन तर लक्षात घे, काय चाललंय ते, तू इथून निघून जा, या सगळ्यांना तुझ्यामुळे त्रास होतोय. मनोज म्हणतो, असं का? तुमच्याकडे काय चाललंय यासाठी मला काही देणं घेणं नाहीये, तू मला नको सांगूस की काय करायचं ते. एक लक्षात ठेव, तुमच्या या प्रोग्राम बरोबर मला काही करायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पैसे फेकून माझ्या अंगावरती मला मिंज बनवण्याचा प्रयत्न केलास का? यावरती आनंदी म्हणते, दादा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. असं म्हणत ती मनोजला समजवत असते, पण मनोजने करायचा तो तमाशा केलेलाच असतो आणि आता सार्थकला पण त्याने धमकी दिलेली असते, आमच्यामध्ये पडू नकोस म्हणून. हा सगळा तमाशा झाल्यावरती आता मात्र इकडे मुलाकडची मंडळी म्हणत असतात, काय चाललंय हे? कुणाकडेच काही उत्तर नसतं. त्यावेळेला वृंदा म्हणते, हा आमच्या सुनेचा भाऊ आहे. मग मात्र लग्न मोड्यापर्यंत वेळ येते. मुलाचे आई वडील सांगतात, अशा कुटुंबासोबत आम्हाला लग्नच करायचं नाहीये आणि ही तुमची सून, हिच्या माहेरची ही अशी घाणेरडी माणसं, या माणसांसमोर आम्हाला अजिबात लग्न करायचं नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लग्न मोडलं आणि तुमच्या सुनेचा हे दुसरं लग्न आहे ना, डिवोर्सही आहे ना, अशा घरात आम्हाला संबंधच ठेवायचे नाहीयेत. आम्ही अशी माणसंच नाही आहोत. असं म्हणत आता इकडे आनंदीवरती वार करत हे लग्न मोडत ते निघून जातात. मग सुधा चिडते, आनंदी पाया पडते, माझ्यामुळे लग्न मोडू नका. सुधा चिडते, आनंदी म्हणते, काळजी करू नका, हे लग्न मी पुन्हा जुळवून आणीन. सुधा आनंदीच्या एक थोबाडीत देते.